नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात तुमचा आवडता पॉडकास्ट पुणे लोकवर. काही कथा प्रचारासाठी नसतात, त्या संघर्षातून जन्माला आलेल्या असतात. ज्यांनी आयुष्यात सासऱ्यांचा आधार गमावला आणि त्यानंतर लगेचच त्यांचं पित्याचं छत्र सुद्धा हरवलं. इतकंच नव्हे तर समाज विघातक प्रवृत्तींच्या हिंसाचारात आपल्या आयुष्याच्या जोडीदारालाही गमावलं, तरीही न डगमगता न रडता त्या दुःखाला शक्ती बनवत आज जनतेसाठी उभं राहिलेले एक नाव. दुःखातून धैर्य, आघातातून आत्मविश्वास, अश्रूंमधून आशा निर्माण करणाऱ्या प्रभाग क्रमांक 23 मधून शिवसेना नगरसेवक पदाच्या उमेदवार श्रीमती निकिता दीपक मारटकर या ताई आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. ताई, तुमचं मनापासून सहर्ष स्वागत. पहिलं तर नमस्कार, जय महाराष्ट्र. मी श्रीमती निकिता दीपक मारटकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये मी कार्यरत आहे आणि आता सध्या माझ्याकडे निवडणूक समन्वयक पुणे शहर हे पद आहे. ताई, पहिला प्रश्न आपला असा आहे की राजकारणामध्ये तुम्ही वळालात कसं, किंवा इतकं सारं दुःखाचा डोंगर किंवा इतके सारे संकट बाजूला ठेवून आज तुम्ही राजकारणामध्ये शिरण्याचं नेमकं कारण काय? राजकारणामध्ये येण्याचं कारण एकच माझ्यासमोर होतं की माहेरी माझ्या राजकारणाची पार्श्वभूमी काही नाहीये. पण सासरी आल्यापासून राजकारणात माझे सासरे नगरसेवक विजय शंकरराव मारटकर हे गेले 45 वर्ष शिवसेनेचं काम करत आहे. ते 2 टर्म नगरसेवक म्हणून राहिलेला आहे. स्थायी समितीवर काम केलेलं आहे त्यांनी. बरेच त्यांचा समाजात समाजकारणामध्ये राजकारणामध्ये त्याचा भरपूर मोठा असा वाटा आहे आणि कसब्यामध्येही शिवसेना उभारण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. आणि सासरी वावरताना ते राजकारणाचे शब्द, राजकारणातले विचार सतत कानावर पडत होते, पण तितकीशी गरज भासत नव्हती की राजकारणात आपण जावं लागेल का करावं लागेल हा विचारही नव्हता. पण काळाने एकामागे एक असे अपघात होत गेले, त्याच्यामुळे ही माझी गरज पण झाली आणि मला फक्त एक पुढे उद्दिष्ट पण तेच दिसत होतं की नाही, आता आपण हे केलं पाहिजे, आता आपण यातच जायला पाहिजे. तर त्यायोगे आजूबाजूच्या परिसरातली किंवा जे मारटकर प्रेमी म्हणता येईल अशी लोक आम्हाला भेटायला जेव्हा आली तेव्हा म्हणाले की बाळा, दुःखाचा डोंगर आहे, ठीक आहे, पण हे थोडस सारून तू पुढे येऊ शकशील, तू पुढे यायचा विचार कर. आणि माझ्या परिवाराचाही तितकाच मला सपोर्ट मिळाला. माझे परिवारातलेही लोकही म्हणाले की नाही बाबा, तू इथून पुढे कर, आपण तुझ्या माध्यमातून पुढे कंटिन्यू करू. सो ठीक आहे, मग असा विचार केला की नाही, आपण हे करू शकतो, आपण का नाही करू शकत. त्यामुळे मग राजकारणात सुरुवात केली. म्हणजे असं म्हणता येईल की तुमच्या सासऱ्यांचं आणि तुमच्या पतीचं अर्धवट जे स्वप्न राहिलेलं आहे ते तुम्ही कुठेतरी पूर्ण करण्याच्या दिशेच्या वाटचालीस लागलेला आहात. कसं झालं, बाबा नगरसेवक विजय शंकरराव मारटकर कार्यरत असतानाच, ते पदावर असतानाच त्यांचा मुलगा म्हणजे माझे पती दीपक विजय मारटकर हे शिवसेनेचं युवा नेतृत्व होते आणि त्यांच्याकडे युवा सेनेचं पदही होतं, शहर समन्वयकही होते ते. आणि त्यांची घोडदौड खूप व्यवस्थित आणि अगदी उत्कृष्टरित्या अशी चालू होती. पण काही समाज विघटक प्रवृत्ती ज्या असतात ते बघवलं गेलं नाही किंवा नाव होतंय कमी वयात हे कोणाला सहन झालं नाही. तर असं खूप एकामागे एक आघात होत गेले. त्याच्यात माझे मिस्टरांचंही म्हणजे ते गेले. तर मग त्याच्यानंतर मग ते नाही तर मग आपण हे का करू शकत नाही, त्याच्यामुळे ताई, तुमच्याकडे नगरसेवक हे पद नसताना सुद्धा तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये अगदी एकनिष्ठ काम करत आहात, तर याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येतात का? बघायला गेलं तर तसं बाबांचं एक तत्व होतं की कायम एकनिष्ठ. तसं ते गेले 45 वर्ष आतापर्यंत शिवसेना म्हणजे शिवसेनाच, फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर ते चालत होते, चालत राहिले आणि त्यांनी आम्हाला वसा दिला, आम्हीही त्याच विचारावर चालत राहिलोय आतापर्यंत. आणि तसं बघितलं तर शिवसेना म्हणजे खूप आक्रमक, आपण आक्रमकता शिवसेनेची नेहमीच पाहत असतो. त्यायोगे त्यांची कामं करताना जी आधीही केलेली आहेत आणि याच्या पुढेही होतील आमची कामं. लोकांना माहिती की आक्रमकरित्या का होईना तसंही आपली कामं होणारच आहेत. आणि मारटकरांनी सतत त्यांच्या पाठिंबा म्हणजे पाठीशी राहिलेले आहेत आणि त्यांची कामं पूर्ण झालेलीच आहेत. त्यामुळे ते आपल्याकडे आशेने येतात, त्या आशेने की आमची अशी अशी कामं आहेत, आमची अशी कामं करून द्या, आपण ती करून देतो. त्यामुळे त्यांचा एक विश्वास आहे आपल्यावर. अच्छा. पण म्हणजे कुठेतरी अडथळा येत असेल की बाबा, कारण बऱ्यापैकी असं होतं की नगरसेवक पद असताना कामं जेवढी फास्ट होतात तेवढं पद नसताना होत नाही. पण तुमच्या राजकीय वारसा आणि तुमच्या आलेल्या अनुभवातून सासऱ्यांचे अनुभव तुमच्या गाठोड्यात भरपूर असे साठलेले असल्यामुळे तुम्हाला थोड्याशा अडचणी कमी येत आहेत तर. अच्छा. दुसरा प्रश्न आपला असा आहे की आज प्रभागात कोणती समस्या अशी आहे जी तुम्हाला रोज अस्वस्थ करते? प्रभागात माझा प्रभाग क्रमांक 23, नानापेठ आणि रविवारपेठ. नानापेठ आणि रविवारपेठ मुख्यतः पूर्ण व्यापारी पेठ आहे, पूर्ण स्टार्ट टू एंड पूर्ण व्यापारी पेठ आहे. आणि त्यात कसं होतं की रस्ते इतके रुंद नाहीत, अरुंद अरुंद रस्ते आहेत. त्याच्यामुळे प्रमुख व्यापारपेठ असल्याने दिवाळी, दसरा, नवरात्र, गणपती सगळ्याची खरेदी करायला लोक पुण्याच्या कानाकोपऱ्यातून त्या पेठांमध्ये येत असतात. पेठांमध्ये येत असतात तर पेठांमध्ये राहणाऱ्या लोकांनाही खूप प्रश्न पडतो की त्या गर्दीला आपल्याला रोजच्या रोज सामोरे जायचंय. रोजच्या रोज ती गर्दी परत आणि मग पार्किंगची समस्या आमच्याकडे खूप मोठी आहे पेठा भागामध्ये. तर ती पार्किंगची समस्या, परत रस्ते जे लहान लहान आहेत आणि पार्किंग नसल्याने जे लोक येणार आहेत ते पण गाडी पार्क तिथेच करणार, तिथेच शॉपिंगला जाणार. त्याच्यामुळे तो एक खूप रोजची ती एक समस्या झाली तिथल्या लोकांसाठी. मग तुम्ही आता ह्याचं निवारण कसं करणार आहात? म्हणजे की तुम्हाला कसं तुमच्याकडे काही रोड मॅप असेल याच्याबद्दल, पार्किंग काय? पार्किंगची समस्या मंडईमध्ये 3 पार्किंग आहेत, पण मंडईमध्ये 3 पार्किंग आहेत तरी पण इतकी समस्या गर्दीची जास्त होते, कारण गाड्या येणार आणि गाड्या जाणार, तो पूर्ण रस्ताच व्यापला जातो त्यावर. मेट्रोच्या अगदी समोरच आहे. तर त्यायोगे अजून काही पार्किंग ज्या जे कमी जागेमध्ये जास्त गाड्या मावतील वगैरे अशी जागा मिळवून देणं आणि तिथे एक पार्किंग उभारणं म्हणजे मेन व्यापारपेठांसाठी. नगरसेवक तुम्ही झालात तर तुमचं पहिलं पाऊल काय असेल? नगरसेवक झाल्यावर आमचं पहिलं पाऊल जे असेल ते महिलांची सुरक्षितता. आज सध्या तुम्ही बघता आहात की महिलांची सुरक्षितता हा खूप ऐरणीचा विषय झालाय. इथे येणाऱ्या दिवसात रोज आपण काही ना काही महिलांच्या सुरक्षितेच्या बद्दल भरपूर काही तक्रारी, म्हणजे विनयभंग म्हणा, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी म्हणजे सारखेच हे प्रकार चालू आहेत. तर त्याच्यावर आपण काही उपाययोजना करू शकतो का? आता पेठा भागांमध्ये फक्त मुलींसाठी चालणाऱ्या अशा भरपूर शाळा आहेत, तर त्या शाळांमध्ये मुलींना काही सुरक्षितता आहे का? दामिनी पथक एक ऍक्टिव्ह आहे, पण आता सध्या दामिनी पथक येत नाही, म्हणजे त्यांच्याकडून जेवढं पाहिजे तितकं काम होत नाहीये. का बाबा ते काम का होत नाहीये? दामिनी पथक वेळेवर ऍक्टिव्ह का नाही होते? आणि त्या स्कूल्स ज्या आहेत ते जेव्हा भरतात सुटतात तेव्हा तिथे बाउन्सर नेमणं वगैरे अशी बरीच छोटी मोठी अशी कामं आहेत. जे तुम्ही अगदी बारकाईने तुमचं तिथे लक्ष आहे की बाबा तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर या गोष्टी तुम्ही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न कराल. आता तुमच्या मुद्द्यातनं मला असं जाणवलं की तुम्ही जे दामिनी पथक म्हणत होतात ते ऍक्टिव्ह नाहीये किंवा कुठेतरी काहीतरी त्याचा प्रभाव कमी होत चालला असं तुमच्या बोलण्यातनं जाणवलं. तर त्याच्या मागचं कारण काय असू शकतं? आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून बरेचदा निवेदनं केली की दामिनी पथक हे ऍक्टिव्ह व्हावं म्हणून. ती 2दा झाली ही ऍक्टिव्ह, पण ती थोडे दिवस ऍक्टिव्ह राहिली आणि परत थोडे दिवस प्रशासनाचं दुर्लक्ष म्हणा, त्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल असं पण असेल. पण मग प्रत्येक वेळेला आपण निवेदन करायचं तेव्हाच ते काम होणार असं तर नाही ना. बरोबर. आज तुम्ही महिला सुरक्षिततेच्या बाबत बोलताय,
तर तुमच्या प्रभागामध्ये ज्या महिला आहेत त्या तुमच्याशी अटॅच आहेत का? म्हणजे अगदी मनमोकळेपणाने तुम्हाला एक राजकारणी न बघता एक मैत्रीण म्हणून किंवा एखादी ताई म्हणून तुमच्याकडे प्रश्न घेऊन येतात का? हो, अगदी आणि मग तुम्ही ते कशा प्रकारे हँडल करता? अगदी रोज रोजच्यालाच म्हणजे येता जाताना किंवा काही त्यांच्या समस्या असतील तर अगदी घरी येणं, बसणं, ऑफिसमध्ये येणं, भेटणं किंवा फोनवरून त्यांच्या समस्या काही ना काही असतातच. तर माझ्या मागे जिथे प्रभाग क्रमांक 23 मध्ये रेड लाईट एरिया आहे. त्या रेड लाईट एरिया संबंधी पण बरेच काही प्रश्न असतात. महिलांचे प्रश्न असतात. प्रामुख्याने तिथे महिलांचेच प्रश्न असतात. आणि तो एक झाला भाग आणि अजून दुसरा भाग म्हणजे आपण महिला सक्षमीकरण किंवा महिला सबलीकरण याच्यावर खूप रोजच्या आल्या दिवसाला खूप काही ऐकत असतो आपण त्याच्यावर, पण त्याच्यावर एवढं काही होत नाही. तर त्या योगे आपण महिलांना घर बसल्या काही करू शकेल किंवा कमी कमी वेळामध्ये त्यांना उत्पन्न कसं मिळू शकेल हे आपण बघत असतो. तर त्यायोगे आपण ज्वेलरी मेकिंग आणि आरी वर्क वगैरे असे छोटे छोटे क्लासेस आहे ते आपण भरवतो. तर ते क्लासेस भरवत असताना असा अनुभव येतो की लोक म्हणजे स्त्रिया फक्त तेच काम करण्याशिवाय दुसरंही काही आपल्याला बोलत असतात. एक मैत्रीण म्हणून बोलू शकतात त्या आपल्याशी भरपूर. तर त्या त्यांचे त्यांना काही त्रास आहे किंवा त्यांच्या काही समस्या आहेत ते आपल्याला सांगतात. मग तसं असेल तर आपण महिला आयोग मध्ये पण त्यांना पाठवतो. महिला आयोगाच्या थ्रू त्यांची कामं करूनही देऊ शकतो आपण आणि आम्ही देतोही. खूप छान. म्हणजे आता तुम्ही जसं मला म्हणालात, की तुमच्या बाजूलाच रेड अलर्ट एरिया आहे. जो की प्रॉपर महिलांचा जास्त प्रभाग पडतो. देवदासी वगैरे अशा प्रकार तिथे आहे. तर त्या महिलांसाठी तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? किंवा तुमच्या विजनमध्ये काही आहे का? की त्यांची सुरक्षितता म्हणा किंवा आता आपण बघतो गुन्हेगारी प्रवृत्ती ही तिकडनं जास्त सुरुवात होते. तर त्याच्यावर तुमचं काय हे असणार आहे? अगदीच माझ्या घराच्या बॅक साईडला रेड लाईट एरिया असल्याने खूप आधीपासून माझे सासरे आमचे बाबा खूप कनेक्ट होते त्यांना. मग त्यांची भरपूर कामं अशी केलेली आहेत त्यांनी आणि म्हणजे त्यांच्या सोयी त्यांना काय सोय कमी पडतीये, पाणी वगैरे स्वच्छता त्याची सोय वगैरे त्यांनी बघितलेली आहे. त्याच्यानंतर माझे मिस्टर पाहत होते. आता त्याच्यानंतर आम्ही हे पाहतो. ते लोक सांगतात आम्हाला की आम्हाला स्वच्छता वगैरे. तर आपण सहेली म्हणून एक तिथे संस्था आहे जी कार्यरत आहे. सकाळ संध्याकाळ 2 टाइम स्वच्छता करत असते. आता तो भाग इतका स्वच्छ आहे, अति स्वच्छ झालेला आहे तो भाग पहिल्यापेक्षा. आणि सुरक्षितता म्हणतात तर तिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आहे. सीसीटीव्ही कॅमेरा तर जेवढा तो रेड लाईट एरिया आहे तिथं सीसीटीव्ही असणं ही माझी स्वतःचं वैयक्तिक मत आहे की त्याच्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला कुठेतरी आळा मिळेल की तिथं नक्की चालतं काय हे याच्यावर कोणाचा तरी कंट्रोल राहील. तुमच्या जवळच्या व्यक्तींमुळे लोकांना जर त्रास झाला तर याच्यावर तुमच्या रिएक्शन कशा असणार आहेत? म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला वाचवायच्या याच्यात असणार का जनतेच्या बाजूने असणार? निश्चितच जनतेच्या बाजूने. जवळची लोक ही आपली नातेवाईक वगैरे ते तो एक भाग झाला. पण नगरसेवकाचं काम काय असतं? नागरिकांची सेवा करणं. नागरिकांची सेवा करणे. तर त्यामुळे आपण नागरिकांना हे प्राधान्य दिलंच पाहिजे. त्यामुळे नागरिकांच्या काय समस्या आहे आणि त्यांना कुठच्या गोष्टीने त्रास होतोय तो ती गोष्ट सॉल्व्ह करणं हे आपलं पहिलं काम असलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. तुम्ही जेव्हा वॉर्डामध्ये फिरता किंवा तुम्ही जेव्हा आता वॉर्डामध्ये प्रचारासाठी जाता तेव्हा तुम्हाला अशी कोणती खंत वाटते किंवा अगदी असं हे होतं की बाबा नाही आता हे काम करायलाच पाहिजे आपण आणि मी जर नगरसेवक झाले तर मला हे अगदी हाताघाईलाच काम करायचंय. पहिले 5 मुद्दे असे तुमचे कोणते आहेत की तुम्ही त्या विजनवर काम कराल? जेव्हा म्हणजे प्रचाराच्या वेळे नाही इतर वेळेही आम्ही जेव्हा जातो कुठे काही कामाच्या निमित्ताने फिरत असतो तेव्हा प्रकर्षाने गोष्ट ही लक्षात येते की रस्त्यांच्या म्हणजे खूप खड्डे. यंदा पाऊसही खूप झाला म्हणा. पण काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत आणि काही ठिकाणी नाहीये. जिथं नाहीये तिथे डांबरीकरण करणं किंवा गटार जे असतात ती कुठे त्याचे झाकणं तुटलेली किंवा काय असे काही प्रश्न बरेचसे आहेत. आणि
एक सीसीटीव्हीचं मी तुम्हाला बोलले, ते प्रभागात सगळीकडे सीसीटीव्ही हवेच, कारण ही सगळी व्यापारपेठ आहे. व्यापारपेठ तर प्रत्येक व्यापारी आपल्या दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही लावता, हे तर फार जनरल झालेलं आहे. पण बाहेर एक जो लाईटचा पोल असतो, त्या लाईटच्या पोलला जर सीसीटीव्ही लागला प्रत्येक एक सोडून, असं माझं स्वतःचं मत आहे की थोडीशी सुरक्षितता अजून वाढू शकते त्याच्यामुळे. आणखीन एक म्हणजे आता आमचं तुम्हालाही माहितीये की पुणे शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन रिपोर्ट हे करत असतो. तर आम्हाला आत्ताच्या एका अहवालानुसार असं आम्हाला कळालेलं आहे की तुमच्या वॉर्डामध्ये स्वच्छतागृहांची खूप कमी आहे. कारण ज्या महिला शॉपिंगसाठी आपण तुम्ही म्हणालात आणि सगळ्यांना जगजाहीर आहे की रविवार पेठ आणि मंडई वगैरे हे सगळे पुण्याच्या कानाकोपऱ्यातनं महिला, गावोगावीतनं महिला शॉपिंगसाठी वगैरे येतात. तर स्वच्छतागृह हे असणं खूप गरजेचं आहे आणि तिथे नाहीयेत. तर याच्यावर तुम्ही नक्की निर्णय घ्याल, की आम्ही आपली अपेक्षा करतो. अगदी अगदी. हे विजन विजन म्हटलं तरी चालेल, कारण जसं मी सांगितलं तसं ही पूर्ण व्यापारपेठ आहे आणि इथे कानाकोपऱ्यातून ह्या लेडीज या नेहमीच येत असतात, सणासुदीच नाही, नेहमी येत असतात. तर आणि जिथे आहे महिलांसाठी स्वच्छतागृह जिथे आहे त्याची स्वच्छता नीट पाळली जात नाही, तिथे फार अस्वच्छता राहते, त्यामुळे महिला त्याचा वापर करू शकत नाही. तुम्ही एक महिला आहात, तर महिलांसाठी राजकारण सुरक्षित आहे का? तुम्ही युवतींसाठी काय संदेश देऊ शकाल? या राजकारण आणि महिला हे असं कधी-कधी असं म्हणतात, की बाबा जुने लोक आपले म्हणायचे, की महिलांनी राजकारणामध्ये जाऊ नये किंवा काय. तर याच्यावर तुम्ही आता हे पुसून टाकलेलं आहे. अ, विधान आहे ते पुसून टाकलेलं आहे. तर तुम्ही काय संदेश देऊ शकाल? किंवा खरंच सुरक्षित आहे का? हा पहिला प्रश्न माझा असा असणार आहे. नक्कीच मी पक्षामध्ये वावरत असताना याच्या आधी युवती सेनेचं काम केलेलं आहे. युवती सेनेमध्ये असताना मी माझ्यासोबत बऱ्याचशा मुलींना, ज्या 18+ झालेल्या आहेत, मुलींना घेऊन फिरलेली आहे बऱ्याच ठिकाणी. आणि मला असं वाटतं की महिलांसाठी सुरक्षित आहे, हे क्षेत्र महिलांसाठी सुरक्षित आहे. उलट या क्षेत्रामध्ये तरुणींनी आणि महिलांनी जास्त ट्राय केलं पाहिजे. आणि जसं की आपण बघता की आता आरक्षण ही 50-50 झालेलं आहे म्हटल्यावर इथे महिलांचा आता सहभाग आहेच जास्त. तो उलट अजून जास्तरित्या वाढावा अशी माझी इच्छा आहे. महिलांसाठी सुरक्षित तर आहेच, पण जिथे आपण कणखर असू तिथे मला असं वाटतं की सगळंच क्षेत्र सुरक्षित राहिलंच पाहिजे महिलांसाठी. जिथे एक महिलाच जर वाकड्यात जाणार नाही आणि सुरक्षित स्वतःला समजू शकेल, जेव्हा ती स्वतःला प्रोटेक्ट करू शकेल, तेव्हा ती नक्कीच पुढे जाऊ शकेल, कुठल्याही क्षेत्रात असू देत. आणखीन एक असं की आपल्या रिपोर्ट मधनं आपल्याला असं लोकांचं असं आहे की यांच्या घराणेशाहीतनं जो राजकारणाचा वारसा आलेला आहे, तर त्या दृष्टीनेच तुम्ही उभं राहत आहात का तुम्हाला खरंच लोकांची जनतेची तगमग आहे म्हणून तुम्ही उभं राहत आहात? वारसा हा मिळाला आहे हे खरं आहे, पण फक्त वारसा आहे तो चालवायचा आहे म्हणून मी उभा राहत नाहीये. तिथले स्थायिक नागरिक ज्यांनी म्हणजे मारटकरांवर जे प्रेम केलेलं आहे, जे मारटकर अहोरात्र त्यांच्यासाठी झटलेले आहेत, तर आज आपणही पुढे जाऊन ती पद्धत तशीच पुढे चालत ठेवूया. आपणही नागरिकांची सेवा करू शकू आणि समाजकारणाचा हा वसा मिळालाय असं मी सगळीकडे अगदी मोठ्या गर्वाने सांगते. कारण मारटकरांनी राजकारण केले नाही, त्यांनी समाजकारण केलं. आणि जसं की बाळासाहेब ठाकरेंची ही शिकवणच आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आम्ही अजूनही त्याच तत्वावर चालत आहोत. अगदी छान. आता आपण एक छोटासा खूप गप्पा आपल्या झाल्या. एक आपण छोटासा रॅपिड फायर म्हणून एक गेम खेळतो. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक सांगायचंय, एक शब्द सांगायचा आणि त्याच्यावर एक्सप्लेनेशन द्यायचंय. तयार तुम्ही? अच्छा. सत्ता की सेवा? सेवा. मस्त. मोठं पद की मोठं काम? मोठं काम. की तुम्ही मोठं काम करताल तर वरिष्ठ तुम्हाला डावलू शकतच नाही. कारण वरिष्ठांचं हे म्हणजे माझं स्वतःचं खूप असं वैयक्तिक मत आहे की जेव्हा तुम्ही निरपेक्ष भावनेने एखादं काम करत असता आणि सच्च्या मनाने जे काम करता
ते परमेश्वर ही बघत असतो आणि आपले वरिष्ठ पक्ष वरिष्ठ ही बघत असतात आणि त्याचं तुम्हाला फळ नक्कीच मिळतं, तुम्हाला पद नक्कीच मिळेल, त्यामुळे पदाचा विषयच राहत नाही इथे. खूप सुंदर. टीका की दुर्लक्ष? दुर्लक्ष. तुमचं बलस्थान? माझे बाबा. तुमची कमजोरी? तसं मी स्वतःला कमजोर नाही समजत. खूप सुंदर. आणि याच उत्तराची अपेक्षा मला सुद्धा होती की तुम्ही कमजोर नाही आहात. काळाने आघात केल्यावर एकामागे एक असे आघात झाले की आपल्याला कुठेतरी स्ट्रॉंग व्हावंच लागतं. बरोबर. प्रश्न माझा चुकला म्हणजे. अच्छा. जाता जाता एक तुमच्या प्रभागातल्या जनतेला संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय देणार संदेश? माझ्या प्रभागातल्या जनतेला हाच एक संदेश राहील की जसं तुम्ही मारटकरांच्या पाठी कायम राहिला तसं माझ्याही पाठी राहा आणि जशी मारटकरांनी तुमची अहोरात्र सेवा केली तशी आम्ही इथूनही पुढे करत राहू. खूप छान असं मारटकर ताईंची मुलाखत झालेली आहे आणि खरंच खूप छान वाटलं ताई तुम्ही इथे आलात. तुमची तळमळ समाजासाठी जी आहे ती आम्हाला प्रत्येक शब्दात दिसलेली आहे. पुणे लोक खरंच तुमचा आभार मानते. मीच तुमची खूप आभारी आहे की मला आज तुम्ही इथे बोलावलात. थँक्यू.